महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही, कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे, हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य आहे, हे त्यांनाही माहिती आहे. आता नाशिकचंच घ्या, नाशिकचे विद्यमान खासदार जर उभे राहिले तर त्यांचे डिपॉझिट राहणार. बाजूला दिंडोरीत जा, आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या ताईसाहेब, त्यांचे आम्ही आमच्या अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यादी हा औपचारिकपणा आहे. इंडिया आघाडीला फुटीची भीती आहे म्हणून यादी जाहीर करत नाही असं काही पुढे कशा करता? आम्हाला फुटीची भीती असण्याचं अजिबात कारण नाही. जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडलं. हा पाणी काँग्रेसचं झालेला आहे, हा झालं आहे ना. जे होणार नाही आपण म्हणत होता, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे. ममता दिदी आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल, महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल. अनिल देसाईंना आर्थिक नाही बैठका संपल्या. हो, आता परत कुठलीच बैठक होणार. साहेब 15 जागा अशा आहे की त्याबाबतचं वेगवेगळ्या पद्धतीने मागणी होते. कधी काँग्रेसच्या जागेवर दावा करतात, असं कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही. या सगळ्या बाहेर कशा बातम्या उडतात मला माहीत नाही. तिन्ही पक्षाचं नव्हे तर चारही वंचित बहुजन आघाडीसह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या, संपल्या. आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत. भारतीय जनता पक्षाने जागा जाहीर केल्या म्हणजे आम्ही त्या केल्या पाहिजेत असं नाही. आपली पहिली यादी कधी? अख्ख्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी ही सत्यस्थिती कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे धापे जाणार नाही. त्याच्यामुळे यादी जाहीर करतील नाही जाहीर करतील हे कुठले प्रश्न. मुळात त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत तयार. या परिस्थितीत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे भाजपची देशामध्ये. जर कुठे असेल ते महाराष्ट्र. मग अशा कंडिशन शिंदे गटाच्या वतीने तक्रार केली. शिंदे गटाच्या वतीनं केलेल्या तक्रारीनुसार जर कारवाई होत असेल, देशभरामध्ये सत्ताधारी आहेत ते आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारे समन्स बजावणं, चौकशीला बोलवणं, कारवाई करणं, या गोष्टी आम्ही सहन करतो. योग्य वेळ येईल 2 महिन्यात, तेव्हा बंदुका उलट्या फिरलेल्या असतात. 340 किलो आमच्याकडे आहेत. शिवसेनेचे उमेदवार हे तुम्ही सक्षम असतात, साधे कार्यकर्ते असतात, शिवसैनिक असतात. आतापर्यंत आम्ही सक्षम म्हणजे काय असतं, कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते. महाराष्ट्रातले आपण सगळे खासदार आमदार पाहिले असेल तर सगळे फाटके फकीर आहेत. ते 10 लाखाचा सूट घालून फिरत नाहीत. महाराष्ट्रामधनं वगैरे लढलं सुद्धा आणखी लढावं त्यांनी, नाशिकमधून लढावं. नाशिकमधून त्यांनी एकदा लढावं. आम्ही आहोत नाही. ते मध्यंतरी पुण्याची चर्चा होती. महाराष्ट्रात सोपं नाही आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा, पैशाचा, तुम्हाला इथे महाराष्ट्रातील जनता टिकू देणार नाही. पण त्यांची यादी तरी दाखल झाली. 2 दिवसांपूर्वी सांगितलं नेमकं काय? शिंदे गँगमध्ये गेलेले 90% खासदार आणि आमदार संपर्कात आहे. पुढे बोला. पण तुम्ही घेणार अजिबात साहेब, 1 मिनिट.